आता मूवी बघायला एवढा गुंतलाय. कोण आलं सोनू? मी फोडलं वारूळ माझ्यासाठी स्वामी आले. मी बोलवलंय का काय काम आहे? हॅलो नमस्कार. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे काल आहे ना आम्ही देऊळबंद मूवी बघून आलो. म्हणजे देऊळबंद पिक्चर बघितला आम्ही आणि खरंच खूप मस्त पिक्चर आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि जेव्हा देऊळबंद स्टार्ट होतो ना त्याच्या स्टार्टिंग पासून तर देऊळबंदची जी स्टार्टिंग आहे त्या स्टार्टिंग पासून ते ना त्याचा जो सस्पेन्स ठेवला आहे तो इतका भारी ठेवला आहे ना. खरंच म्हणजे तोपर्यंत पिक्चर आहे ना असं वाटणार की काय टाइमपास आहे, बोर आहे असं. म्हणजे थोडंसं असं वाटतं की हाय चालू आहे पिक्चर असं तसं. आणि जेव्हा तो सस्पेन्स समोर येतो ना तेव्हा असे तीक्ष्ण डोळे होतात ना. म्हणजे एक टक आपण मूवी ना शेवटपर्यंत बघत राहतो असा त्या सस्पेन्सचा म्हणजे सीन आहे. तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा. स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटणार अरे काय टाइमपास आहे थोडासा असा, पण खरं इतका भारी मूवी आहे ना. तर सस्पेन्स पण थोडा तो लांब आहे. तर तुम्ही नक्की जाऊन तो मूवी बघा. आणि मी काही क्लिप्स मूवीचे रेकॉर्ड केले, व्हिडिओ केलेत. तर ते तुम्हाला ह्या म्हणजे आपल्या ब्लॉगला ना कंटिन्यू असे दाखवते. तर नक्की बघा. थोडेसे म्हणजे असे थोडेच केले, जास्त असं नाही. कसं जास्त पण मूवी म्हणजे पूर्ण मूवी कळून जाईल. आणि जे सस्पेन्स आहेत ना ते मी रेकॉर्ड केले आहेत, पण मी अटॅच नाही करणार आपल्या ब्लॉगला. ते नक्की तुम्ही तिथे जाऊन बघा. सस्पेन्स खूप भारी आहे. ती चावी जे घेऊन जातात ना तिचे मिस्टर, ते चावी त्यांच्या खिशात ना स्वामी कसे काढून देतात त्यांच्याकडनं घेऊन, ते तो सस्पेन्स मेन आहे. तर तुम्ही खरंच जाऊन बघा. तुमची हे आहे ना फक्त पुढची up to 300 rupees off on your food and beverage transactions at the cinema concession when you pay via Easy Diner. Don't forget this while placing your food order and download the Easy Diner app for a faster checkout. साहसिक खेलों के लिए उत्तराखंड पर्यटकों की पहली पसंद बन गया है। पहाड़ से नीचे उतरती खुले आसमान में उड़कर रोमांचित होने लगे हैं। उत्तराखंड में ऐसी दर्जनों साइट्स खोजी गई है जो भविष्य में साहसिक खेलों की नई पहचान बनने जा रही हैं। साहसिक खेलों के जरिए उत्तराखंड में जागा नाही. मम्माची सीट दडाची पॉपकॉर्न दाखवते. तोंडावर हातबीत ठेवून नाटके इतकी करतीये. तिने कॅन्सर पेशंटची ना ऍडव्हर्टाईज लागली म्हणून नखरे चाललेत तिचे. हात खाली कर. ती ऍडव्हर्टाईज बघून ना तिला उलटी सारखं होतं म्हणून अशी करते. मम्मा काय बोलतो तुझा मम्मा? आता मूवी बघायला एवढा गुंतलाय. कोण आलं सोनू? मी फोडलं वारूळ माझ्यासाठी स्वामी आले. मी बोलवलंय का आमची ती पोपडी Get ready for the ultimate snack upgrade. Try our all new popcorn bags and enjoy 20% झालाय extra popcorn मध्यंतर at the पिक्चरचा. same price. And while the credit rolls, बापूस remember मात्र to flush बिंदास and बसला dispose हात the bag सोडून. before you toss it. मावशा पण मस्त बसले ती बघ कोपऱ्यात. आणि इथे हे आमचं गोंधळू झोपलाय. गोंधळू
PVR INOX. आणि लक्षात ठेवा गया नाही जिंदा जिंदा. हॅलो राघव शास्त्री Who's this? This is Swami Samartha from Akkalkot. You remember me? India@11. Oh my god. Yes, darling. I'm your goddess. ह्या मूवीच्या ते शेवटला जे दाखवलं छान असं चित्र, तर ते खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे स्वामी फक्त लहान मुलांना दिसतात, त्याचं कारण पण ती मूवी बघितल्यावरच तुम्हाला कळेल. कारण का मोठ्या माणसांच्या मनात जे वाईटपणा असतो दुसऱ्यांबद्दल जे असतात, म्हणजे वाईट विचार असतात, तर त्याच्यामुळे स्वामी ना मोठ्यांना कोणाला दिसत नाही, फक्त आणि फक्त लहान मुलांना दिसतात. आणि लहान मुलं कशी एकदम छान असतात, चांगल्या, त्यांच्या मनामध्ये इतकं काही नसतं. त्याच्यामुळे जे अर्थ आहे या मूवी मधला, हा कलियुगात तुम्ही जर एक साईडला स्वामींची भक्ती करतात आणि दुसऱ्या साईडला जर तुम्ही पाप घडवतात, तर त्या पापाला ते जे पाप करतात त्याच्यामध्ये तुमच्या भक्तीला अजिबात फळ येत नाहीये, असं ह्या मूवी मध्ये दाखवलं आहे. आणि खरंच ह्या कलियुगात असंच होतंय, असंच चाललं आहे. तर आता काही जण बघा देवाचे फोटो वगैरे ठेवून टॉन्ट पण मारतात. आणि तुम्हाला जर टॉन्ट मारायचे एखाद्याला, तर तुम्ही सेपरेटली असं ब्लँक पेज घ्या, त्याच्यावर ते नोट करा आणि ते तुम्ही ठेवा. कशाला तुम्ही देवांच्या फोटोंच्या खाली टॉन्ट मारतात, किंवा तुम्ही मुक्या जनावरांवर पाप म्हणजे त्यांचा छळ करतात, त्यांना त्रास करतात, ते पण एक प्रकारचं पापच झालं ना. की म्हणजे माझ्या नजरेत आता ह्या गोष्टी आल्या, त्यामुळे मी बोलते. बाकी माणूस माणसाची काय वागतंय हे तर ह्या कलियुगात म्हणजे कलियुगच नाव म्हणून त्या गोष्टीला आहे. माणूस माणसाची काय वागतोय हा कलियुगच आहे. तर त्याच्यामध्ये तर काही एक्सप्लेन जास्त करायची गरज नाही, बाकी काय नाही. तर मला हेच एवढं तुमच्याशी शेअर करायचं होतं ह्या मूवी बद्दल. आणि खरंच तुम्ही पण जाऊन बघा हा मूवी. मी छोटे छोटे क्लिप तर तुम्हाला दाखवले, पण खरंच हा मूवी पूर्ण तुम्ही जाऊन बघा. खूप छान 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 आहे. पण देऊळ बंद 1 हा ह्याच्यापेक्षा पण भारी मला आवडतो, असं माझं तरी मत आहे. आणि हा 2 आहे, ह्याच्यामध्ये कलियुगातला आजचं दाखवलं. आणि ते देऊळ बंद 1 होता, तर फक्त तो देऊळ बंद होता, तो मूवी तर सुपरहिटच आहे. त्याच्यामध्ये हा 2 आहे, तो आजच्या कलियुगातलं रिअल घटना दाखवलेल्या आहेत, रिअल गोष्ट आहे या आजच्या डेटची. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय. हा सबस्क्राईब पण करा हा.